दौलताबाद ते वेरूळ दरम्यान असलेल्या जुन्या 211 क्रमांकाच्या सोलापूर धुळे महामार्गावरील खुलताबाद जवळील कागजीपुरा परिसरात महामार्गाच्या मध्यभागी सुरू असलेल्या बेकायदा वाहनतळामुळे सतत वाहतूक कोंडी होत असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. महामार्गालगत असलेल्या एका हॉटेल समोरील चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या अनियंत्रित पार्किंगमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. शरणापूर ते जगप्रसिद्ध वेरूळ लेणी जोडणारा हा महामार्ग दौलताबाद किल्ला, घुष्णेश्वर मंदिर, वेरूळ लेणी, भद्रा मारुती मंदिर, औरंगजेबाची कबर अशा महत्त्वाच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांकडे जाणारा मुख्य मार्ग आहे. त्यामुळं या रस्त्यावर दिवसेंदिवस पर्यटकांची आणि स्थानिक वाहनांची मोठी वर्दळ असते. कागजीपुरा येथे असलेल्या एका प्रसिद्ध चहाच्या हॉटेलला दिवस रात्र गर्दी असते. मात्र वाहनतळासाठी स्वतंत्र जागा नसल्यानं ग्राहक महामार्गाच्या मधोमध तसेच वळण रस्त्यावर वाहने उभी करतात. यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असून लहान मोठे अपघात घडत आहेत. काही दिवसापूर्वी याच ठिकाणी रसूलपुरा येथील वृद्ध महिला शांताबाई काशीनाथ सोनवणे यांचा आयशर वाहनानं धडक दिल्यानं मृत्यू झाला होता. जीवघेणा अपघात होऊनही बेकायदा वाहनतळ सुरूच असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय. अपघातानंतरही ग्रामीण वाहतूक शाखा आणि संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यानं जीव गेले तरी चालतील का असा सवाल उपस्थित केला जातोय. बेकायदा पार्किंग हटवून तातडीनं कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरते आहे. लोकवाहिनी मीडियाकरिता राजेश थोरात, खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर.